नमस्कार, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण साजूक तूप आणि बटर पारंपरिक पद्धतीने कसं बनवायचं ते बघणार आहोत। तर कोणी सहज बनवू शकेल अशी ही पद्धत आहे। तर चला तर कृतीला सुरुवात करूया। तूप काढण्यासाठी मी इथे दुधावरची जमा झालेली साय घेतली आहे। मी म्हशीचं 1 लिटर दूध रोज वापरायची, तर त्याच्यावरती जी थंड झाल्यावर साय जमा होते ती साय मी जमा करून अशी भांड्यामध्ये ठेवून दिलेली। त्याची बघू शकता तुम्ही साधारण एक हे भांड अर्ध भरलेलं आहे, एवढी साय निघाली 10 ते 12 दिवसामध्ये। ही साय कशी जमा होते, तुम्ही म्हशीचं दूध तापवल्यानंतर जसं जसं ते थंड होत जाईल तसतसं त्याच्यावरती सायचं जाड थर जमा होतो आणि ती साय थंड झाल्यानंतर तुम्ही ही अशा भांड्यामध्ये काढून ठेवायची एक गोळा करून। आणि गोळा करताना काय करायचं, ह्याच्यामध्ये मी 1 चमचा दही लावलेला आहे। दही लावल्याने काय होतं की ती साय छान मुरते, छान तिचं विरजन लागतं। आता मी हे एका भांड्यामध्ये काढून घेते। मी सगळी साय एका पातेल्यामध्ये काढून घेतली। काढताना लक्षात घ्यायचं मोठं पातेलं घ्यायचं आहे किंवा मोठं भांडं घ्यायचं आहे, कारण आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत। मी इथे पाणी घेतलंय, पाणी पण आपल्याला थंड घालायचं आहे। साधारण 1 तांब्याभर मी पाणी घालून घेतेय। थंड पाणी का घालायचं, तर थंड पाण्याने लोणी छान जमा व्हायला मदत होते। आणि आता हे मी सगळं विसळून घेते। आता गरमीचे दिवस आहेत त्यामुळे आपण थंड पाणी वापरतो। बऱ्याचदा काय होतं, थंडीच्या दिवसामध्ये नॉर्मल टेम्परेचरचं पाणी वापरू शकतो, कारण थंडीमध्ये नॉर्मली पाणी थोडं थंडच असतं। तर अशा वेळेला काय होतं, थंडीमध्ये ते छान लोणी जमा होत नाही, तर थोडंसं कोमट पाणी करून घ्यायचं आणि ते घालायचं ह्याच्यामध्ये। आता हे मी छान विसळून घेते। साधारण एक 25 ते 30 मिनिटं लागतात विसळायला। विसळल्यानंतर हळूहळू जसं जसं तुम्ही विसळत जाता तसं त्याच्यावरती लोणी जमा व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यापासून आहे ना ताक वेगळं होतं। बघू शकता वरती हळूहळू लोणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे आणि आपलं ताक पण वेगळं होत आहे। ही आपली सर्वात सोपी आणि पारंपरिक पद्धत आहे। मिक्सरमध्ये जर तुम्ही लोणी काढायला गेलात तर जसं तुम्हाला ताक हवंय ना तेवढं ताकाची क्वांटिटी नाही निघत आणि जे त्या लोणीपासून जे आपण तूप तयार करतो ना त्याला चव पण छान लागत नाही। दुधाची जेव्हा साय तुम्ही जमा करता तेव्हा एक लक्षात घ्यायचं आहे, ती फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायची। पूर्वी काय करायचे की माठाच्या भांड्यामध्ये ठेवायचे, त्यामुळे ते खराब व्हायचं नाही। आता माठाची भांडी सहसा कोणी वापरत नाही, त्यामुळे नॉर्मल आपला जो डब्बा असतो किंवा स्टीलचं भांडं असतं एखादं, त्याच्यामध्ये जमा करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं। आणि लावताना एखादा चमचाभर दही त्याच्यामध्ये घालायचं। सुरुवातीला जरी दही नाही ऍड केलं तरी शेवटी विसळायच्या 1 दिवस आधी करून ठेवलं तरी काही हरकत नाही। बघू शकता हळूहळू आपल्या साइडून लोणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे। अजून एक 10 ते 15 मिनिटं हलवूया, मग अजून छान लोणी निघेल आपलं। मी विसळून घेतलंय, बघू शकता केवढं लोणी आपलं जमा झालंय। आता हे लोणी मी काढून घेते। पाणी त्यातलं नितळून घेऊया।
अशी प्रोसेस करायची, त्यामुळे त्यातलं पाणी जे आहे ते सगळं निथळून जातं. बघा लोण्याचा गोळा आपला तयार झालाय. मी आता लोण्याचे हे 2-3 गोळे काढून घेतलेत. आता हे जे आहे लोणी आपण ते धुवून आपण तुपासाठी वापरणार आहे. आणि ह्याच्यामध्ये अजून थोडंसं लोणी आहे, तर मी ह्याचं काय करणार आहे, बटर कसं बनवायचं आहे आपण ते दाखवणार आहे. आता बटर करायच्या ह्या मिश्रणामध्ये आपण येल्लो कलर टाकणार आहोत, म्हणजे आपलं मार्केटसारखं पिवळं बटर तयार करायचं आहे आपल्याला. तर त्यासाठी फूड कलरही वापरू शकतो येल्लो कलर, पण मी इथे फूड कलरचा वापर करणार नाहीये. तर चिमूटभर हळद वापरणार आहे. तर हळद आता मी टाकून घेते. आणि बटर सॉल्टेड असतं त्यामुळे मी आता अर्धा चमचा मीठ घालते आणि मिक्स करून घेते सगळं. तुम्हाला जर सॉल्टेड बटर नको असेल तर तुम्ही मीठ नाही घातलं तरी चालू शकतं. आता ह्याचा पण मी गोळा सेपरेट करून घेते. चौकोन डब्बा घेतलेला आहे आणि त्या डब्यामध्ये बटर पेपर टाकून घेतलाय. आता हे जो गोळा केलेला आहे लोण्याचा आपण तो ह्याच्यामध्ये घालून घेऊया. त्यानंतर एक 4 ते 5 तास आपण हा फ्रीजमध्ये सेट करायला ठेवूया. मग आपलं बटर तयार होईल. आता मी हे लोण्याचे गोळे घेतलेत आणि एका कढईमध्ये गॅसवर गरम करायला ठेवलेत. जसजसं हे लोणी वितळत जाईल तसतसं हे ह्याच्यापासून तूप तयार होईल. लोणी वितळवताना एक लक्षात घ्यायचं की आपल्याला जाड कढई वापरायची आहे, पातळ भांडं वापरायचं नाही. त्याने काय होतं की तुमचं लोणी किंवा जे तूप तयार होईल ते करपतं. बघू शकता लोणी हळूहळू वितळायला लागलंय. आणि वितळवताना एक लक्षात घ्यायचं की थोडंसं भांडं मोठं घ्यायचं आहे, कारण बऱ्याचदा त्याला फेस येतो आणि फेस येऊन ते उतू जायची शक्यता असते. त्यामुळे थोडंसं मोठंच भांडं घ्यायचं आहे तूप तयार करताना. बघू शकता पूर्ण वितळलंय आणि त्याला फेस पण आलाय. मध्ये मध्ये 1-2 वेळा हलवायचं आहे, कारण तसंच तुम्ही जर गरम करायला ठेवलं तर ते करपून जातं बऱ्याचदा. बघू शकता तूप आपला हळूहळू तयार व्हायला लागलंय. अजून एक 2-3 मिनिटं ठेवूया आणि त्याच्यानंतर आपलं तूप तयार होईल. तर तूप आपलं हळूहळू तयार होतं आहे. आता काय करणार आहे, एक वेलची घेतली आहे मी आणि ती वेलची ह्याच्यामध्ये टाकते. वेलचीने काय होतं, कडवट वास असतो तो तुपाचा निघून जातो. किंवा तुम्ही वेलचीऐवजी विड्याचं पान किंवा तुळशीची 2 पानं वापरली तरी चालू शकतात. गॅस मी आता बंद केलाय आणि हे चांगलं थंड होऊन देऊया. थंड झाल्यावर बघू शकता हा आपला सगळा गाळ खाली बसलेला आहे. आता हे तूप मी गाळून घेते. आता हा जो राहिलेला गाळ आहे तो आपण आता वापरायचा नाहीये, किंवा काही जण याच्यामध्ये साखर टाकून पण घालून खाऊ शकतात. बघू शकता आपलं तूप छान तयार झालेलं आहे. 4 ते 5 तासानंतर आपलं बटर छान सेट झालंय. आता हे मी तुम्हाला काढून दाखवते. आणि हा कागद आहे तो काढून टाकायचा. तुम्हाला कट करून पण दाखवते. छान कट होते. किती साधी आणि सोपी प्रोसेस होती साजूक तूप आणि बटरची. तुम्ही नक्की घरी करून पहा आणि कसं झालंय ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.